शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये आता छेडछाड झाल्याचा प्रकार आहे तो समोर आलेला आहे। या पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी आणि पानसरे कुटुंबियांनी हा सगळा प्रकार आहे तो समोर आणलेला आहे। नेमकी काय छेडछाड झाली आहे, त्याचे प्रकाशक कोण आहेत हे जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत प्रशांत आंबी। प्रशांत, नेमकी काय छेडछाड झालेली आहे आणि खरंच इतिहासाची मोडतोड झाल्याचं वाटतंय का? हा पुरावाच आहे। मधुश्री पब्लिकेशन नावाची जी प्रकाशन संस्था आहे त्याने हे पुस्तक छापलेलं आहे। अनेक इतर प्रकाशकांनी पण अशा पद्धतीची छेडछाड केलेली आहे, पण त्या कॉपीज अजून आमच्याकडे अवेलेबल नाहीत। त्या कॉपीज आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे। सध्या माझ्या हातात मधुश्री पब्लिकेशनचं पुस्तक आहे आणि ह्यांनी प्रचंड छेडछाड केलेली आहे। ह्याच्यामध्ये पानंच्या पानं गाळलेली आहेत आणि वाढवलेली आहेत। ज्या करेक्शन पानसरेंनी हयात असताना केलेल्या आहेत त्या जाणीवपूर्वक आज 2026 साली जाणीवपूर्वक घातलेल्या आहेत। दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हा उल्लेख काढून 16 वर्ष झाली आणि पानसरेंनी स्वतः हा उल्लेख काढलेला आहे। नव्यानं जे संशोधन समोर आलं होतं त्याचा आधार घेऊन, आणि आत्ता त्यांनी हे घालण्याचं काय कारण आहे? त्याच्यानंतर वीर शिवा काशीदांचा जो अत्यंत प्रेरणादायी असा जो प्रसंग आहे तो पूर्ण प्रसंगाच्या प्रसंग ह्यांनी गाळलेला आहे। काय कारण आहे, नेमकी काय मानसिकता तुमची आहे? त्याच्यानंतर इब्राहिम खान जे तोफखान्याचे प्रमुख होते असं ह्याच्यामध्ये पानसरेंनी लिहिलं होतं। तर नव्यानं ज्यावेळेला संशोधन झालं त्यावेळेला पानसरेंना ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला त्यांनी तो खूप वर्षापूर्वी उल्लेख गाळलेला आहे, तो आता परत ह्याच्यामध्ये घातलेला आहे। म्हणजे कारण काय नेमकी? याच्यामागं काही षडयंत्र असं वाटतंय का? कारण आत्ताच्या घडीला या पुस्तकाच्या लाखो प्रती आहेत त्या बाजारात खरं तर विकल्या गेल्याचं पाहायला मिळते। नक्कीच ह्याच्यामागं षडयंत्र आहे असं कन्फर्म आम्हाला वाटतंय, कारण की ही जी क्वालिटी तुम्ही पाहताय हे अत्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये हे पुस्तक छापण्यात आलेलं आहे आणि हे अत्यंत जाड ह्याला पुठ्ठा वापरलेला आहे। हे जर पुस्तक कोल्हापुरात आम्ही छापायचा प्रयत्न केला तर ह्याची प्रिंटिंग कॉस्ट 20 रुपये असेल। म्हणजे एवढं प्रिंटिंग कॉस्ट 20 रुपये असणारं पुस्तक हे विक्रेत्यांना 40% डिस्काउंटनं 12 ते 15 रुपयांमध्ये देत आहेत। तर नक्कीच ह्याच्यामध्ये षडयंत्र आहे। त्याच्यामुळंच हे पुस्तक ते एवढ्या कमी किमतीमध्ये, कारण की लोकांना असं वाटेल की लोक ज्यावेळेला कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाटण्यासाठी, आणि अशी शक्यता आहे की लाखात ह्या कॉपीज यांनी छापल्या असतील आणि लोकांपर्यंत वितरित केल्या असतील। आता पुढची पायरी म्हणजे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात किंवा कायदेशीर कारवाई संदर्भात काय आता तुमचं नियोजन आहे आणि कधी गुन्हा दाखल करताय? ह्या पुस्तकाचे जे कॉपीराईट्स आहेत ते उमा गोविंद पानसरे यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांची परवानगी न घेता छापणंच हा गुन्हा आहे। आणि त्यांनी छापलं आहे ते छापलं आहे आणि अत्यंत म्हणजे काहीही घुसडलेलं आहे, चुकीचं छापलेलं आहे, अनेक शेकडो करेक्शन याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळं त्यांना कायदेशीर नोटीस 2 दिवसामध्ये जाईल। नक्कीच आपण पाहतोय की कायदेशीर कारवाई आता प्रस्तावित करण्यात आलेली आहे। नोटीस आहे ती प्रकाशकाला 2 दिवसात जाईल आणि पुढची कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता पावलं उचलली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।